चर्चिलने एका ठिकाणी असं म्हटलंय की त्या देशातली मुलं कोणची गाणी गातात त्या गाण्यांच्यावरती त्या देशाचं भवितव्य किंवा भविष्य अवलंबून असतं. आज माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातली मुलं ही अशाच तऱ्हेची गाणी लहानपणी गातात आणि याच तऱ्हेची गाणी इथल्या पुढच्या काळातही गायली जातील आणि महाराष्ट्राचं भवितव्य हे निश्चित उज्ज्वल असेल. आजच्या या कार्यक्रमात आता उद्या आपल्याला माहितीच आहे आणखी 8-10 दिवसात आपण साजरा करणार आहोत दसऱ्याचा सण आणि त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम जो आता साजरा केला त्याच्यामध्ये मला भाग घेता आला आणि पुन्हा एकदा मला 75 वर्षांनी लहान होता आलं याचा मला मनापासून आनंद होतो. या सगळ्याच मुलांचे आवाज हे गोड आहेत. तुम्ही फार छान जादू करून दाखवलीत. तुमच्या आवाजामध्ये मला कधीतरी स्वप्नील बांदोडकर दिसत होते तर मला कधी राहुलराव देशपांडे दिसत होते. त्यांचं भविष्य त्यात मला डोक्यातून पाहता येत होतं की आमची गाणारी मुलं ही आज छोटी आहेत पण नक्की उद्या ते मोठे गायक होतील आणि काहीतरी एक व्रत म्हणून ही कला जोपासतील. हे व्रत म्हणूनच जोपासण्याची कला आहे. संगीत हे केवळ चाल देण्याकरता नाही, संगीत हे हृदयात साठवण्याकरताही पण आहे, कारण त्यातनं आपली स्वप्न रंगत असतात. मगाशी आपण एक गीत म्हटलं आनंद वनभुवनी, त्यातली एक ओळ मी पण म्हटली की जी आपल्या गाण्यात घेतलेली नव्हती. स्वप्न जे देखिले रात्री ते ते तैसेच होत थे, हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. महाराष्ट्रामध्ये गावोगाव हिंडणारी मुलं कोणी शाळेत जातात, कोणी क्रीडांगणावरती जातात, कोणी हिंडतात फिरतात खेळतात. त्यांनाही पण अशा तऱ्हेची गोड गाणी ही सतत ऐकायला मिळावीत. त्यांच्याही मनामध्ये अशी गाण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि आपला कार्यक्रम तर महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला जातो आणि या गोड कार्यक्रमाचं हे लोण या नवरात्रापासून हे अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढत जाऊन लोकांच्या प्रेरणा जाग्या व्हाव्यात हीच त्यातनं अपेक्षा तुम्ही आम्ही धरूया. नक्कीच त्यातमध्ये यश येईल. आजचा सगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर मनामध्ये एकच भावना येते, जय शिवाजी, जय भवानी.